माझा जन्म 1977 साली मराठवाड्यातल्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावी झाला. माझे वडील भीमाशंकर डांगे गुरुजी हे गावातल्या शाळेमध्ये शिक्षक होते. आम्ही गुरव समाजाचे, आमची जात गुरव. मी जन्मले तेव्हा बाबांना आनंद तर खूप झाला, पण काळजीही वाटत होती. 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात भारत सरकारने शेतीच्या नवीन पद्धती अंमलात आणल्या. त्यामुळे कोरड्या ज्या जमिनी होत्या त्यांचं रूप बदलून हिरवीगार जमीन झाली. भात शेती किंवा गव्हाची शेती हे खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागली. पंजाबसारखे राज्य, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातले शेतकरी जे हरित क्रांतीचं यश अनुभवत होते. पण आमच्या मराठवाड्यात आम्ही 1972च्या ज्या भयंकर दुष्काळाचे परिणाम भोगत होतो. गोदावरी नदी ही लांबीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी, जीवन देणारी आणि पोषण करणारी, म्हणून गोदामई या नावाने आम्ही तिची पूजा करायचं. पण नेहमी येणाऱ्या दुष्काळामुळे ही नदी कोरडी पडलेली असायची. मराठवाड्यातल्या जनतेला इतका भयंकर दुष्काळ जवळपास अर्ध्या दशकानंतर सहन करावा लागायचा. माझी आई मला नेहमी सांगायची, गवत, दाना, पाणी न मिळाल्यामुळं शेकडो जनावरं मरून पडलेली असायची. कुटुंबांना कितीतरी दिवस अन्न मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही आणि पाण्याच्या एक एक थेंबासाठी बायकांची भांडणं व्हायची. मुलींची शाळा बंद असायची. मुलींना घरकामात मदत करण्यासाठी अनेक मुलींना शाळा सोडून द्यावी लागायची. शेतं उजाड आणि नापीक झालेली होती आणि उत्पन्नाचं दुसरं काहीच साधन नव्हतं. म्हणून गावातले जे पुरुष आहेत ते नोकरीच्या शोधात शहराकडे स्थलांतरित केले. माझा जन्म झाला तेव्हा आमच्याकडं शेत जमीन नव्हती, पण बाबा गंधोऱ्यातच राहिले आणि गावच्या आटत चाललेल्या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी प्रयत्न करतच राहिले. मला शाळा खूप आवडायची. इतिहास माझा सगळ्यात आवडता विषय होता. पण गंधोरा गावात मुलींना एकटीनं घराबाहेर पाठवत नव्हते. माझी आई कधी शाळा शिकली नव्हती, ती निरक्षर होती. पण आपल्या मुलींनी शिकावं, अभ्यास करावा यासाठी ती नेहमी आम्हाला प्रोत्साहन द्यायची. माझा भाऊ सुनील, माझ्या बहिणी आणि मी, आम्हाला सर्वांना ती समान वागणूक द्यायची. शाळा सुटली की मी आणि अर्चना गावभर फिरायचं दोघीजण. ती माझी एकदम खास मैत्रीण होती. कधी कधी तिची मनधरणी पण करावी लागायची, पण माझं धाडस आणि प्रोत्साहन पाहून तीही साथ द्यायची. आमची खूप छान जोडी जमली होती. आज ती तुळजापूर तालुक्यातील पहिली पोस्ट मास्तर आहे. आम्ही झाडाच्या शेंड्यावर दोघीजण दूरवरची शेती पाहत राहायचं. कोणती शेतं उच्च जातीची गावातील असतील हे गावातल्या हिरवीगार बघूनच सहज ओळखू यायचं. मराठवाड्याच्या या दुष्काळी भागात श्रीमंत शेतकरी जे ऊस पिकवायचे, ऊसाच्या पिकाला भरपूर पाणी लागायचं. बहुतेक जे शेतकरी होते गरजू, अतिगरीब, अल्पभूधारक शेतकरी वंचित जातीचे असायचे. त्यांच्या जमिनीचा छोटा आकाराचा आणि पूर्ण जमिनी कोरड्या असायच्या. पाऊस पडला नाही की पीक कधीच यायचं नाही. मग कर्ज घ्यायचं, हालाकीचं जगायचं. या चक्रातून हे सगळे शेतकरी जे अडकलेले असायचे, स्वतःकडची सगळी बचत ती बोर खोदण्यासाठी खर्च करायचे. माझा भाऊ सुनील नेहमी आमच्या उत्साहावर पाणी टाकायचा. त्या वर्षीसुद्धा पाऊस पडलाच नाही. पाणी भरण्यासाठी आम्ही 2 किलोमीटरवर चालत जायचं.
लवकरच आमच्याकडचे पैसे संपत आले. माझ्या बहिणीच्या लग्नात हुंडा देण्यासाठी घेतलेलं कर्ज वाढतच राहिलं आणि त्यातच मला माध्यमिक शाळेत प्रवेश मिळाला. ती शाळा दुसऱ्या गावात होती. तिथं जायची यायची बसची सोय नव्हती. शाळेबाहेरचं आयुष्य खूप वेगळं होतं. मी आणि माझ्या बहिणी डोंगरावर जंगलात जाऊन शेण आणि लाकडं गोळा करायचं. आईला घरकामात मदत करायला पाहिजे म्हणून नेहमी मदत करायची. शाळेत जाऊन शिकायची खूप इच्छा होती, पण घरकामात वेळच मिळायचा नाही. अनिताताई कुलकर्णी आमच्या शेजारी राहायच्या. त्या ब्राह्मणाच्या होत्या. त्यांच्या जातीत बायका घराबाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नव्हती, पण त्या खूप स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांना ट्रॅक्टर चालवायचं, शेतात नांगरणी करायची आणि शेतातली सगळी कामं करायची. त्या माझ्या आदर्श होत्या. कुलकर्णीताई सेंद्रिय शेती करायच्या. गावातले जे सगळे मोठे शेतकरी सोयाबीन आणि ऊस असं नगदी पीक लावायचे आणि विकून नफा कमवायचे. पण कुलकर्णीताईंनी मला कडधान्ये, ज्वारी, बाजरी, पालेभाज्या असं पिकवायला शिकवलं. त्या कधीच जंतुनाशक आणि रासायनिक खतं वापरत नव्हत्या. त्यांच्यासोबत मी शेतावर तासनतास काम करायची आणि सगळं शिकून घ्यायची. नांगरणी करणं, पेरणी करणं, कापणी करणं. त्या मला दिवसाला 5 रुपये द्यायच्या. मी अन्न पिकवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया त्यांच्याकडून शिकले. किती मजा यायची त्यावेळेस. शेतातली कामे खूप कठीण होती. कुलकर्णीताई आणि गावातल्या इतर बायका शेतात अनेक तास राबायच्या, पण त्यांना कधी शेतकरी म्हणून ओळखलं जायचं नाही. जमिनीची मालकी गावातल्या पुरुषाकडेच असायची. ते बायकांना नेहमी मजूर म्हणून राबवायचे. एक छोटासा दाणा आपलं अन्न बनवतो, शेतातून ते आपल्या थाळीत येतो, ते पाहताना मला खूप आनंद व्हायचा. आता आम्हाला बाजारातून भाज्या आणि धान्य विकत आणायची गरजच नव्हती. मी पुढचे 3 वर्ष कुलकर्णीताईबरोबर काम केलं, खूप शिकले. 1994 साली शेतात आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस एक दिवस अचानक सुनील भाऊने मला हाक मारली आणि मग लवकरच 25 नवे चेहरे माझ्या आयुष्यात आले. श्रीधर क्षीरसागर यांच्याबरोबर माझं लग्न झालं. ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते आणि मी 16 वर्षाची होते. मला गंधोरा गाव आणि ताईंचं शेत सोडून लवकरच जावं लागलं. माझ्या नव्या घरातलं आयुष्य खूप वेगळं होतं. ते एक मोठं एकत्र कुटुंब होतं. माझा दिवस सकाळी खूप लवकर सुरू व्हायचा आणि रात्री उशिरा संपायचा. गंधोऱ्याला असताना आई आम्हाला सगळ्यांना एकत्र जेवायला बसवायची. पण या घरात पुरुष आणि मुलं अगोदर जेवण करून घ्यायचे आणि घरातल्या आम्ही बायका उरलेल्या अन्नावर भागवायचं. बऱ्याच वेळेला अर्धपोटी झोपावं लागायचं. पण माझे पती खूप छान होते आणि प्रेमळ होते. आमचं 4 वर्षाचं सहजीवन आम्ही आमचं एक सुंदर जग निर्माण केलं होतं. आम्हाला 2 मुले झाली, शुभम आणि सुशांत. पण अचानक माझ्या आयुष्याची सुरळीत चाललेली गाडी कचकन थांबली. 1998 साली श्रीधर यांचा मृत्यू झाला. मी माझ्या माहेरी गंधोऱ्याला परत आले. पुढचं अख्खं सगळं वर्ष धुसरच होतं.
मी 21 वर्षाची होते, 2 मुलांची आई आणि एक विधवा तरुण. मला एकदम धक्का बसला. माझ्या मुलांसाठी चॉकलेट घ्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या भविष्याचं काय? मी माझं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली. माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलांच्या सोबतीनं. माझी आई गंधोरा गावातल्या बचत गटाची सदस्य होती. 1993 साली जो मोठा भूकंप झाला त्यानंतर हा बचत गट स्थापना झाली. भूकंपात मराठवाड्यातले जवळपास 10,000 माणसं मेली आणि हजारो लोकांचं घर आणि उत्पन्नाचं साधन दोन्हीही गेलं. पुढे आलेल्या दुष्काळात महिलांचे खूप हाल झाले. एक दिवस स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या नशीमताई आमच्या गावामध्ये आल्या आणि त्यांनी एक महिलांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमधल्या बायकाचं बोलणं ऐकून मला एक जाणीव झाली. मी एकटीच नव्हते. थोडीफार शाळा शिकली होती, त्याचा उपयोग झाला, पण गणित खूप अवघड आणि कठीण जायचं. हळूहळू बेरीज वजाबाकी जमू लागली. पण इतर बायकाशी बोलताना, त्यांचा अनुभव ऐकताना मला माझं आयुष्य नव्याने घडवण्यासाठी एक कारण सापडलं. 2007 साली मराठवाड्यात पुन्हा दुष्काळ पडला. शेतीसाठी अगदी कमी पाणी होतं. श्रीमंत आणि मोठे शेतकरी नगदी पीक जगवण्यासाठी अगदी खोलपर्यंत बोर घ्यायला लागले. येत्या वर्षात अनिश्चितता, नुकसान आणि भूक यांचा सामना करावा लागणार हे आम्हा महिलांना स्पष्ट दिसत होतं. कुलकर्णीताईचं हे शब्द माझ्या कानामध्ये नेहमी घुमत होते. अन्नधान्य पिकवण्यासाठी महिला तयार करणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यांचे नवरे त्यांना जमिनीतला अर्धा एकर तुकडाही देण्यासाठी तयार नव्हते. मला फक्त एकच व्यक्ती माहीत होती, ती माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवल अशी माझी मैत्रीण अर्चना. अर्चनाने तिच्या जमिनीत मिश्र पीक घ्यायला सुरुवात केली. ज्वारी, बाजरी, कडधान्ये आणि पालेभाज्या. थोड्या पाण्यावरही ती पिकं चांगली तयार व्हायची. ही गोष्ट जशी जशी पसरली, सगळ्यांना माहिती झाली, तशी तशी इतर महिलाही त्याच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यावरती पिकं घ्यायला पुढे येऊ लागले. उस्मानाबादच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या वैज्ञानिकांना आम्ही वेळोवेळी बोलायचं. कमी पाणी वापरून शेतातून चांगलं पीक कसं मिळवायचं, त्याच्या पद्धती कशा आहेत त्यांनी सांगितल्या. त्यांच्या सल्ल्यानं आम्ही शेतकरी ज्यांच्या जमिनीच्या तुकड्यात ठिबक सिंचन, पाणी शिपडणारे फवारे वगैरे वापरून शेती करू लागलो. आमच्या शेतकरी महिलांना आता दुष्काळाची भीती वाटेनाशी झाली. प्रयोगशाळेतून आमचं मॉडेल प्रत्यक्ष जमिनीवर आल्यावर किती यशस्वी झालं हे सर्वांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. अशा प्रकारे अनेक वर्ष काम केल्यानंतर स्थानिक हवामानाचे पॅटर्न आणि महिलांवर होणारे सामाजिक दबाव याचा विचार करून आम्ही 1 एकर मॉडेल बनवलं. त्यामध्ये 36 प्रकारची कोरडवाहू आणि अल्प काळात तयार होणारी पिकं अर्धा ते 1 एकर जमिनीवर घेतली जायची. पालेभाज्या, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आणि ऋतूनुसार आम्ही वेगवेगळी बियाणे वापरायचं. आमचं उद्दिष्ट एकच होतं की सर्वांना वर्षभरात चांगलं, सकस आणि पौष्टिक खायला मिळालं पाहिजे. पण सगळ्या महिलांना हे करणं सोपं नव्हतं. गावातले उच्च जातीचे जे मुख्य पुरुष आहेत
फारशी मदत न करणारे सरकारी अधिकारी आणि घरात मारझोड करणारे नवरे या सर्वांना तोंड द्यायचं लागत होते. वनेकर मॉडेलची जी खरी परीक्षा होती ती 2012च्या दुष्काळात झाली. मराठवाड्यात 40 वर्षात झाला नव्हता असा दुष्काळ यावर्षी परत पडला. शेतीसाठी सोडाच, प्यायलाही पाण्याचा थेंब नव्हता. शासनाने पाठवलेले टँकर आणि खाजगी पाणी विकणारे यांच्यावर आमची मिस्त होती. येणारा प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक आव्हान होता. या दुष्काळात नगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं. शेतात उभा असलेला ऊस सुकून गेला. कर्जबाजारी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. पण त्याच काळात आमच्या महिला शेतकरी तगून राहिल्या. मला खूप आनंद याचा झाला की आमच्या अनेक शेतकरी महिला आता स्थानिक पातळीवर लीडर बनून लागल्या. त्यांनी इतर शेतकऱ्यांना आमचं वनेकर मॉडेल स्वीकारून शेती करायला प्रवृत्त केलं. पुरुषांनाही अन्नधान्य पिकवायचं महत्त्व पटवून दिलं. ते आम्हाला पाठिंबा देऊ लागले. आम्ही या महिलांना सरकारी योजना आणि सबसिडीवर याचा लाभ मिळवून दिला आणि स्थानिक बाजारात विक्री करण्यासाठी मदत केली. त्यामुळं महिलांची मिळकत आणि बचत खूप वाढायला लागली. 2007मध्ये 7 शेतकऱ्यांनी सुरू केलेलं हे मॉडेल 60,000 महिला शेतकऱ्यांनी स्वीकारलं आणि त्यानुसार त्या शेती करत आहेत. स्थानिक पातळीवर मिळालेलं हे यश या क्षेत्रातल्या संस्था आणि जगभरात काम करणाऱ्या कार्यकर्ते यांना सांगण्याची मला संधी मिळाली. इतर देशामध्ये लोक क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलातला सामना कसा करतायत हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. गेल्या 10 वर्षात मी 17 देशात फिरले. मी विमानातून प्रवास करताना खाली पाहतच राहायचे. गंधोरा गावातल्या महिला शेतकऱ्यांनी कष्टाने आणि हिमतीने पिकवलेली हिरवीगार शेत दिसतीये का म्हणून बघतच राहायचे. कोविड-19ची साथ जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळे बाजार बंद केले गेले. राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या. भूक आणि अनिश्चितता पुन्हा एकदा वाढायला लागली. नगदी पिकं घेणाऱ्या जे शेतकरी होते त्यांना पुन्हा नुकसान सहन करावे लागले आणि त्यांचा माल विकायला बाजारपेठही नव्हती. पण आमच्या महिला शेतकऱ्यांची उमेद मात्र कायम होती. त्यांच्या 1 एकर जमिनीतलं त्यांनी स्वतः पिकवलेलं धान्य आणि भाजीपाला त्यांच्या कुटुंबाचं पोषण करायला पुरेसा होता आणि महिलांनी त्यांच्या शेतातल्या जास्तीचा जो माल आहे तो स्थानिक बाजारात विकून पैसेही कमवले. विजयालक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीच्या भागधारक असलेल्या आमच्या या महिलांनी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी बाजारातल्या पुरुषप्रधान वातावरणात हुज्जती घातली. आम्ही शेतकरी महिला या प्रवासामध्ये खूप पुढे आलो आहोत. पण अजून बरीच लढाई बाकी आहे. वनेकर मॉडेल गावागावामध्ये पोचायला हवं. प्रत्येक घरातल्या बायकांना उत्पादक आणि जमिनीचा मालक म्हणून ओळख व्हायला हवी. एकत्रित काम केलं तर हे नक्की शक्य होईल. माझं नाव गोदावरी आहे आणि मी नदीसारखी वाहतच राहणार आहे.